बाबा ताजुद्दीन उर्स दरम्यान यासिन प्लॉट परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। सोहेल खान समदर खान याला मध्यस्थी करण्यासाठी गेल्यानंतर जुन्या वादातून मारहाण करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी तौहीद फिरोज खान आणि एकाज उर्फ भुरी आसिफ खान यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दोन्ही आरोपी ताजबाग परिसरातील रहिवासी असून या गुन्ह्यातील आणखी 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। बाबा ताजुद्दीन उर्स दरम्यान सोहेल खान समदर खान वय वर्ष 22 यासिन प्लॉट याला काही मुलांनी मारहाण केल्याच्या ह्याच्यावरून चाकू केल्याच्या ह्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये आज ते आरोपी मिळालेले आहेत। अब्दुल तौहीद खान फिरोज खान, ऐफाज उर्फ भुरी आसिफ खान हे 2 आरोपी त्याच्यामध्ये मिळून आलेले आहेत। आज त्यांना पोलीस कस्टडीसाठी मान्य न्यायालयासमोर हजर केले होते। 8 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। हे आरोपी एकमेकाच्या ओळखीचे आहेत, एकाच एरियामधले आहेत आणि तिथं एक छोटं हे घटना घडण्यापूर्वी छोटं भांडण झालं होतं। ते सोडवायला ह्या जखमी जो आहे तो मध्यस्थी करायसाठी गेलेला होता। त्याचा राग धरून त्यांनी त्याला मारहाण केलेले होते। एकच बस्तीचे आरोपी आहे? हो, यासिन प्लॉटचे आहेत सर्व। त्याच्यात जखमी सोहेल खान समद खान हा जखमी आहे आणि आरोपी आहे तौहीद फिरोज खान आणि भुर्री उर्फ ऐफाज आसिफ खान हे राहणारे ताजबाग एरियामधलेच आहेत। नाही, यांच्यावरती नाही, त्यांचा रेकॉर्ड नाही। याच्यामध्ये आणखीन 2 आरोपी आहेत। आता 2 आरोपी मिळालेले आहेत, तेही लवकरच मिळून जातील। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।